कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे लक्ष्मण दादा तुम्ही आणायला गेला होतात ना, त्या दोघांना कुठे आहेत ते दोघं? हो, पण आज त्यांना नाही घेऊन येऊ शकणार. म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेऊन जाता येते तेच नाही आणि सुट्टीच्या दिवशी सोडवता येत नाही, हे कुठलं काय आहे? मी बघतीच कसं सोडत नाही ते. जाती मी आणि मी आज घेऊन येते. आजी हे बघा, असं नाही करताय. हा, आणि त्या दोघांनी निरोप पाठवलाय की ते दोघे ठीक आहेत. नाही लक्ष्मण भाऊजी, माझं लेकरू तिथं ठीक राहूच शकत नाही. अहो शिवाय ती अशी खचून जाणार नाही. ते दोघं खरंच ठीक आहेत ना? वंदना ताई, अहो विश्वास ठेवा, त्या दोघांनी तुमच्यासाठी हा निरोप पाठवलाय. नाही, ते उगाचनी इथं आलेलं बघत नाही तर माझ्या जीवाला चैन नाही पडायची. हो, आशू आणि शिवा ठीक आहे. आई, ते येतील परत. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला ताप आलाय. तुम्ही आज जाऊन पडा जरा, आराम करायला हवा तुम्हाला. नाही व, मला कुठलं काय होतंय, मी ठणठणीत आहे, मला काय बी नाही झालेलं. हे बघा, आपण त्यांना उद्याच सोडवून घेऊन येऊ. हो, वंदनाताई, तुम्ही आजींना जरा घेऊन जा. आई चला चला, तुम्ही आराम करा, चला. मी काय म्हणते, तुम्ही आता जरा घरी जा आणि आराम करा. नाही वहिनी, अगं तू इथे असताना आम्ही घरी कसे जाणार? हो. नाही, आम्ही थांबतो इथेच. ताई, मी नाही जात, मी थांबते. अगं उर्मी, इथे कुठे? एक काम कर, तू नाश्त्याचं बघ सकाळचं, हा? आणि तुम्ही सुद्धा घरी जाऊन आराम करा आणि उद्या सकाळी आशू आणि शिवाला घेऊनच या. ठीक आहे, मी जातो आणि सकाळ सकाळ मी पोलीस स्टेशनला जाऊन दोघांना घेऊनच इथे येतो. साहेब, 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 सॉरी, मी तुला उठवलं का? हे अगं इट्स ओके, मी झोपलो नव्हतो, फक्त डोळे बंद करून पडलो होतो, दॅट्स इट. बोल. आशू, मला काळजी वाटते. आई, आजी सगळ्यांची. पोरं पण तिथे सगळी एकटीत काय करत असतील, काय होत असेल. शिवा, ऐक माझं, तिथे खूप लोक आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण तरी पण आशू, एकदा बोलता आलं असतं तर. आता कसं बोलणार, पण आता सगळे झोपले तिथे. काय करू शकतो? थांब, मी बघतो. साहेब, साहेब, हॅलो. सॉरी, पण एक जरा काम होतं, थोडी मदत हवी होती तुमची. शिवाय ना, तिला तिच्या आजीची आठवण येते खूप आणि काळजी वाटते, सो फोनवर बोलता येईल का प्लीज? असं नाही चालत. नाही, ऐका ना साहेब, खरंच एकदा मला खरंच आजीची खूप काळजी वाटते. प्लीज. अहो, असं नाही चालत, असं नाही करतायत. प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर. एकदा करा ना, एकदा फोन करू द्या. ठीक आहे. ठीक आहे, नंबर सांगा. शिवा, हे बघ, आपण आता फोन करतोय, पण फोनवर रडायचं नाही. आईला आजीला जर असं वाटलं की आपणच खचलोय तर ते खूप काळजी करतील ना. बरं, ठीक आहे. 87 हॅलो मांजा. आशू, हा कोणता नंबर आहे तुझा? अरे हा पोलीस स्टेशनचा नंबर आहे. एक मिनिट, मी स्पीकरवर टाकतो. हा आशू, बोल. ऐक ना,
शिवाला आजीची आठवण येत होती म्हणून फोन केला. कशी आहे ती? माझ्या आई आजी कुठे आहेत? अगं आजी आत्ता झोपल्यात. त्या बऱ्या आहेत का? मला काळजी वाटते अरे. शिवा आता एवढं सगळं झाल्यावर सावरायला वेळ लागेल, पण तू काळजी नको करू, आम्ही आहोत इथे. सीताईने समजावलं त्यांना. बरं खाल्लंय का त्यांनी काही? हो खाऊनच झोपलो. शिवा तू कशी आहेस आणि जिजू कसे आहेत? आम्ही ठीक होत बॅटरी. शिवा सॉरी यार. का सॉरी का म्हणताय? अरे यार आम्ही काहीच करू शकलो नाही ना तुझ्यासाठी म्हणून. मी तर त्या जगदीच्या डोक्यात दगड घालणार होतो, पण यांनी अडवलं ना मला. नाही नाही, असं काहीही करायचं नाहीये. अरे शिवा यार, तुला असं जेलमध्ये बघवत नाही यार. हो ना. हो कळतंय, पण तुम्ही असं काहीही करू नका. आपल्याला माहितीये ना आपण बरोबर आहोत. तर मग काही चुकीचं करू नका आता. आणि मी आणि आशू लवकर सुटून येऊ बाहेर. आशू, मी उद्या सकाळीच घ्यायला येतो तुम्हाला. हो ये तू घ्यायला. तोपर्यंत काळजी घे तिथे. ठीक आहे, ठेवतो फोन. चल अच्छा रे, काळजी घ्या. ओके ओके भाऊ. थँक्यू सर. ठीक आहे. शिवा आता ठीक आहे ना? आशू थँक्यू. अरे तू आहेस माझ्या बरोबर म्हणून मी नीट राहते. थँक्यू मी म्हटलं पाहिजे तुला. तू म्हटली होतीस ना आयुष्यात माझ्याबरोबर राहिलास तर वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मिळतील. हे घे, वेगळे एक्सपिरियन्सेस. चल आता शांतपणे झोप. साहेब हे वकील. कशी आहेस? बरी आहेस ना? हा, आई आणि आजी कशात दोघी? हा त्या दोघी पण बरे आहे. खरं तर सीता आले म्हणून बरं झालं, कारण त्यांनी सगळं सावरून घेतलं. हा आता तुम्ही दोघं परत आलात ना, त्यांना खरंच खूप बरं वाटेल. मला तर घर परत मिळालं ना कीच बरं वाटणार आहे. शिवा तर जगदीशला सोडणार नाही मी. शिंदे. हो सर. दोघांना सोडा. इथे सही करा. ये शिवा ये. शिवा ऐक नाही आशू, आता थांबू नाही. ऐक माझं. आपण जे काही करणार आहे आता इथून पुढे ते शांत डोक्याने आणि विचार करून करायचं. आपण जगदीशने डाव साधलाय. त्यांनी अतिशय धूर्तपणे हा दिवस बघितला सुट्टीचा. ती आजीची सही, या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप धूर्तपणे केल्या. आपणही त्याला जशास तसे उत्तर द्यायचं, पुराव्यासकट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.